ते 84 लक्ष योनी फिरणं एवढं सोपं असेल का बरं? खाणे पिणे मजा मारणे बस झालं, संपलं आयुष्य इथे. किती त्यांचं मन तुम्हाला दूषणं देत असेल, किती तळतळाट असेल. आपल्याला उगाच नाही दिलेला आहे हा मनुष्य जन्म, फक्त एन्जॉयमेंट करण्यासाठी नाही दिलेला आहे. आपल्याला आपल्या पुढच्या जन्माची तरतूद जी आहे ना ती याच जन्मात करून ठेवायची आहे. आत्ता जर आपण चांगलं कर्म करू, नक्कीच आपला पुढचा जन्म चांगला राहणार आहे. पुढचा जन्म कोणी पाहिला आहे? कोणाला आठवणार आहे पुढच्या जन्मात, किंवा पुढच्या जन्मात मी काय होणार आहे काय नाही? आपल्याला जो हा मनुष्य जन्म मिळालेला आहे तो असाच उगाच मिळालेला आहे का? तो असाच व्यर्थ व्यर्थ जाऊ देण्यासाठी मिळालेला आहे का आपल्याला? की काहीतरी आपलं या जन्मामध्ये येऊन काहीतरी सार्थक व्हावं यासाठी मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे. असं म्हणतात की 84 लक्ष योनी भोगून आल्यानंतर आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो. तर ते 84 लक्ष योनी फिरणं एवढं सोपं असेल का बरं? आणि त्यानंतर कुठे आपल्याला हा जन्म प्राप्त झालेला आहे, तर आपण या जन्मात येऊन कसं वागायला पाहिजे? की फक्त मनुष्य जन्माला आलेला आहो म्हणून मस्त मजा मस्ती जीवनाचा आनंद घेणं आणि मग त्यामध्ये दुसऱ्याचा बिलकुलच विचार न करणं, यासाठी आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे का? की यासाठी आपण जन्माला आलेला आहे? खाणे पिणे मजा मारणे बस झालं, संपलं आयुष्य इथे, यासाठी आपला जन्म आहे का? तर असे जे लोक वागत असतील ना, तर त्यांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की तुम्ही मनुष्य रूपात मनुष्य जन्मात आलेले आहात, तर काय करायला पाहिजे? करा, एन्जॉयमेंट करा, सगळं करा, पण त्यासोबत दुसऱ्याला दुखवू नका, दुसऱ्याच्या भावनांशी खेळू नका. तुम्ही स्वतः आनंद घेताय तर दुसऱ्याला सुद्धा आनंद द्या. तुमच्या आनंदात त्यांना सुद्धा वाटेकरी करून घ्या. पण असं करू नका की तुम्ही आनंद घेताय आणि तुमच्या आनंदामुळे दुसरा दुःखी कष्टी होतोय, असं तरी वागू नका. आणि नसेलही तुमच्याकडनं चांगलं वागणं होत, तुम्ही चांगले वागू शकत नसाल, तर निदान वाईट तरी वागू नका, म्हणजे दुसऱ्याला तरी दुःख देऊ नका. कारण या गोष्टीचा खूप परिणाम होत असतो. आणि जेवढा परिणाम त्या समोरच्या व्यक्तीवर होतो ना, ज्याच्यासोबत तुम्ही असं वागताय, तेवढाच परिणाम तुमच्या स्वतःवर सुद्धा होत असतो. कारण जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्रासच देत असाल, दुःखच देत, एखाद्या व्यक्तीला नाही, तुमच्यामुळे जर अनेक लोक दुःखी होत असेल, त्यांना तुमच्या वागण्यातून त्रासच होत असेल, तुम्ही त्यांच्या भावभावनांचा, त्यांच्या मनाचा विचारच करत नसेल, तर ते सुद्धा तुमच्याबद्दल काय विचार करतील? एक स्टेज अशी येते ना माणसाची की त्यावेळी आपण त्या व्यक्तीबद्दल चांगला विचार करूच शकत नाही, चांगलं त्याच्याविषयी बोलूच शकत नाही. तर तुमच्याविषयी सुद्धा ते तसाच विचार करणार आहे की या माणसाने जन्माला येऊन फक्त दुसऱ्यांना त्रासच दिलेला आहे, दुसऱ्यांच्या आयुष्याशी हा माणूस खेळलेला आहे. तर जर ते तुमच्याविषयी असं बोलत असेल, तर त्यांच्या मनात तुमच्याविषयी किती राग असेल, किती त्यांचं मन तुम्हाला दूषणं देत असेल, किती तळतळाट असेल, आणि त्या तळतळाटाचा तुमच्यावर काय परिणाम होत असेल. तर ना ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आपण वागताना आपण कसं वागतोय, आपल्यामुळे किती लोकांना त्रास होतोय, आपल्यामुळे किती मनं दुखावली जात आहे, याचा आपण ना विचार करायला पाहिजे. आपल्याला उगाच नाही दिलेला आहे हा मनुष्य जन्म, फक्त एन्जॉयमेंट करण्यासाठी नाही दिलेला आहे. तुम्ही स्वतःच्या जीवनाचं सार्थक करा, त्यासोबत तुम्ही दुसऱ्याचं पण करा. आणि नसेल दुसऱ्याचं करू शकत तर निदान दुसऱ्यांना त्रास तरी देऊ नका. साधी गोष्ट आहे, खूप साधी गोष्ट आहे, पण आपण याच्या अगदी विरुद्ध वागतो. आपण फक्त स्वकेंद्रित असतो, स्वतःबद्दल विचार करतो. असे सगळेच नाही म्हणत आहे मी, सगळेच लोक असे नाही आहे, पण 100 80 लोक तरी असेच आहे आजच्या जगामध्ये की जे स्वतःपुरता विचार करतात. त्यांच्या वागण्या बोलण्यातून दुसऱ्यांना काय होत आहे, काय त्रास होत आहे, याचा ते विचारच करत नाही. तर मला काय म्हणायचं आहे, काय सांगायचं आहे ते तुम्ही समजून घ्या. आणि हा आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. इथून जो आहे, याच्या पुढचा जो प्रवास आहे, आपल्याला आपल्या पुढच्या जन्माची तरतूद जी आहे ना ती याच जन्मात करून ठेवायची आहे. आत्ता जर आपण चांगलं कर्म करू,
नक्कीच आपला पुढचा जन्म चांगला राहणार आहे. चांगले कर्म जर करू, चांगल्या गोष्टी आपल्या वाटेला येणार आहे, पुढचा जन्म चांगला, तर मग आपण काय विचार करतो, पुढचा जन्म कोणी पाहिलाय, कोणाला आठवणार आहे पुढच्या जन्मात, किंवा पुढच्या जन्मात मी काय होणार आहे काय नाही हे कोण पाहिलंय, आपण असाच विचार करतो आणि सगळ्या चुका या जन्मामध्ये करत जातो. पण असं नसते. प्रत्येक आपल्या कर्माचा हिशोब आपल्याला प्रत्येक जन्मात द्यायचा असतो. आणि मनुष्य जन्मानंतर जो आपण 84 लक्ष योनी फिरतो ना, म्हणजे अमिबापासून आपली सुरुवात झालेली असते, तर त्या ठिकाणी ना आपल्याला बुद्धी नावाची गोष्ट नसते. तर तो एका जन्मातून दुसऱ्या जन्मात तो आपोआप म्हणजे आपण त्या योनी फिरत असतो. पण जेव्हा मनुष्य जन्माला येतो, म्हणजे मनुष्य रूपात आपण जन्माला येतो, त्यावेळी आपल्याला बुद्धी नावाची गोष्ट प्राप्त झालेली असते. तर त्या बुद्धीचा उपयोग आपण कसा करायचा ना, हे आपल्यावर सर्वस्वी डिपेंड असते. याच्यानंतरचा जो जन्म मी जन्माला येईन, तर तो मी माझ्या कर्मपरत्वे जन्माला येणार नाही, तर माझ्या इच्छा परत्वे मी जन्माला येईल, असं आपलं वागणं असलं पाहिजे. असे आपले या जन्मातले कर्म असले पाहिजे की जेणेकरून आपल्याला पुढचा जन्म स्वतःच्या इच्छेने तुम्ही जन्माला येऊ शकाल. तर असा हा मनुष्य जन्म आहे. आणि हा जो आपल्याला प्राप्त झालेला आहे, या मनुष्य जन्माचं सोनं करा, तो असा व्यर्थ वाया जाऊ देऊ नका. तर आज हा व्हिडिओ मला मुद्दामच बनवावा वाटला, कारण कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये अशा सिच्युएशन येतात. तर पहा, विचार करा माझ्या या गोष्टीचा. आणि जर म्हणजे मी जे बोलली आहे हे जर तुम्हाला पटलं असेल तर ते स्वीकारा. जे नसेल पटलं ते सोडून द्या. आणि तुमचं याबद्दल काय मत आहे हे तुम्ही तुमचे मत, तुमचे अभिप्राय मला कळवू शकता. आणि माझा व्हिडिओ तुम्ही पाहून घेतला, माझं बोलणं ऐकून घेतलं, त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.